तासाची घंटा झाली आणि इंद्रिय विज्ञानशास्त्राचे मास्तर वर्गावर आले. काही क्षण विश्रांती घेतल्यावर त्यांनी आपल्या घड्याळाकडे पाहिले. वाळलेल्या पांगाऱ्याप्रमाणे जीर्ण, पातळ आणि पोकळ भासणारे ते मनगट आणि त्यावर कृपणाप्रमाणे काळाचा हिशेब करणारे ते निकेलचे स्वस्त घड्याळ. विषयापेक्षा मास्तरांच्या आकृतीकडेच मुलांचे अधिक लक्ष लागे. काय घ्यायचंय आपल्याला आज? त्यांनी विचारले. शाळेच्या प्रमुखाने हा प्रश्न ऐकला असता तर मास्तरांना त्याने विचारले असते, काय घ्यायचं हे तुम्हाला ठाऊक नाही काय? मास्तरांनी काय उत्तर दिले असते कुणास ठाऊक, पण त्यांना ते खरोखरीच माहिती नव्हते. शिकवणे हा मास्तरांचा धंदा होता, ध्येय नव्हते. तसं पाहिलं तर सध्या पोटात 2 वेळा उठणारा कोलाहल शांत करणे आणि कुठे 200 मैलापलीकडे पेटलेल्या चुलीला जळण पुरवणे याशिवाय कसलीही ध्येय त्यांना उरले नव्हते. हिवाच्या लाटेने द्राक्षांचे मोहरू लागलेले घोस जळून जावे तशा त्यांच्या आशा आकांक्षात जळून गेल्या होत्या, उद्ध्वस्त झाल्या होत्या. आणि आशा आकांक्षाच केवळ उद्ध्वस्त झाल्या नव्हत्या तर शरीरही. वयाला विसंगत असलेली त्यांची ती कृश शरीरयष्टी, पडीत डोहाप्रमाणे खोल आणि विषण्ण दिसणारे त्यांचे डोळे, डोळ्याभोवती असलेली काळसर कडांची वर्तुळे आणि कातडीला बिलगून बसलेली गालावरची उंच हाडे, हे सर्व पाहिल्यावर नव्याने भेटणारा कोणताही मनुष्य त्यांना पहिला प्रश्न विचारी, का हो, काय होतंय तुम्हाला? आणि अलीकडे मास्तरांचा बराच वेळ या प्रश्नांचे उत्तर शोधण्यातच जाई व अशा प्रयत्नांमध्ये जी शंका एखाद्या पिशाच्याप्रमाणे त्यांच्या डोळ्यांसमोर उभी राही तिचा स्वतःशी उच्चार करायलाही ते धजत नसत. छे, त्यांना वाटे, इतका भयंकर रोग मला जडणं शक्य नाही. जगण्याची धुंदी माणसाच्या डोळ्यावर इतकी चढलेली असते की आपण मरणार आहोत ही कल्पनाही त्याला सहन होत नाही, अर्थात सुदैवाने. कोण वाचता आज पुढे? तू वाच देशमुख. परांजपे, पुस्तक बघू तुझं. परांजपेने मोठ्या उत्साहाने आपले पुस्तक मास्तरांना नेऊन दिले आणि इतर मुलांकडे अभिमानाने पाहत तो जागेवर जाऊन बसला. देशमुख आपले पुस्तक सरसावून वाचण्यासाठी उभा राहिला. हाती आलेले पुस्तक मास्तर चाळू लागले तो त्यातून एक रंगीत चित्र टेबलावर गळून पडले. निळे डोळे. अंधाऱ्या रात्री वळण ओलांडून एखादी मोटार भरकन समोर आली म्हणजे तिच्या 2 प्रखर दिव्यांची मात्र वाटसरूला जाणीव होते, बाकीची आकृती त्याला दिसत नाही. त्या चित्रातील स्त्रीच्या 2 निळसर डोळ्यांची जाणीवही मास्तरांच्या दृष्टीला अशीच झाली. क्षणभर त्यांना आपल्या वर्गाचा विसर पडला. त्यांची नजर साखळीने बांधल्याप्रमाणे त्या डोळ्यांशी जखडली गेली. त्यांना वाटू लागले त्या निळसर डोळ्यांच्या कडा अधिकाधिक फैलावत असून अखेर क्षितिजाप्रमाणे त्या विस्तृत आणि अंधुक होत आहेत. कृष्णाच्या मुखामध्ये यशोदेला विश्व पाहिल्याचा भास झाला. त्या आभासामध्ये मुलाच्या दैवी सामर्थ्यापेक्षा आईच्या वात्सल्याचे सामर्थ्य असण्याचा अधिक संभव नाही का? त्या निळसर डोळ्यांच्या कडांमध्ये मास्तरांनाही अशीच कितीतरी दृश्य दिसू लागली. देशपांड्यांची शकुंतला, अंगणातील पोपईच्या झाडाखाली आपल्या बोळक्यांचा संसार मांडून आपल्याला घटकाभर वाजंत्रीवाला आणि घटकाभर नवरा करणारी ती कुरळ्या केसांची आणि निळ्या डोळ्यांची शकू, तिला अवघड वाटणारी दशांश अपूर्णांकाची उदाहरणे आपण लीलेने सोडवून दिली म्हणजे ओठाचे वर्तुळ करून आपल्याकडे कौतुकाने पाहणारी शकुताई आणि पुढे सावकाराप्रमाणे आपले हृदय जप्त करून चोराप्रमाणे आपली नजर चुकवणारी यौवनारूढ शकुंतला. आपल्या आग्रहावरून आपल्या आईने शकुंतलेला सून करून घेण्याचे सहज सुचवताच तिच्या आईबापांनी आपल्या गरिबीचा केलेला उपहास आणि नोकरी बघण्यासाठी 3 वर्षापूर्वी आपण गाव सोडले तेव्हा शकुंतलेने दुरून आर्त डोळ्यांनी दिलेला निरोप, असे कितीतरी देखावे त्यांच्या डोळ्यांपुढे उभे राहिले. खरंच शकुंतला अद्याप. सर, वाचायला सुरुवात करू का? पायांची चाळवाचाळव करून शेवटी बसायच्या बेतात आलेला देशमुख ओरडला. वाच. कोणता धडा आहे आज? क्षयरोग. क्षयरोग? मास्तरांच्या मुद्रेवर एकदम काही विलक्षण फेरफार झाले. वाच. या रोगाचा प्रसार हिंदुस्थानात अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे. देशमुख वाचू लागला. हा रोग प्रामुख्याने संसर्गामुळे होतो.
कित्येक कुटुंबातून याचा इतका प्रादुर्भाव झालेला असतो की एकामागून एक अशा अनेक व्यक्ती त्यास बळी पडतात. मास्तरांच्या मनातील पिशाच्च उत्तेजित होऊन त्यांच्या कानात ओरडू लागले, हे घे प्रत्यंतर. तुझ्या घरातील 2 माणसं क्षयानेच नाही का गेली? आणि तू त्यांची शुश्रूषा करीत असता तुला संसर्ग होणंही शक्य नाही का? अंधाऱ्या घरात राहणे, मोकळ्या हवेचा आणि व्यायामाचा अभाव, त्याचप्रमाणे शरीराला आवश्यक अशी द्रव्ये असलेल्या सकस अन्नाची कमतरता वगैरे कारणांनीही हा रोग जडू शकतो. देशमुख पुढे वाचत होता. त्याला काय माहीत की आपण उच्चारित असलेल्या एक एक शब्दाने आपण मास्तरांचे अंतःकरण उभे आडवे चिरीत आहोत. अंधारे घर. आज 3 वर्ष एका 4 रुपये भाड्याच्या अंधार कोठडीमध्येच त्यांनी आपले आयुष्य काढले होते. त्या खोलीच्या 4 कळकट भिंतींनी कंदिलाच्या ज्योतीप्रमाणे त्यांना वाऱ्यापासून सुरक्षित ठेवण्याचा कटच केला होता जणू. अन्नापेक्षाही हवा महाग होती. आणि व्यायाम वगैरे हवेशीर गोष्टींना तर त्यांच्या वेळापत्रकात जागाच नव्हती. सकाळी तोंड धुतल्याबरोबर 1-1 वा 2-2 रुपयांच्या शिकवण्या करायला ते बाहेर पडत. ते रात्री 10 वाजता एका दुकानातील जमा खर्च मांडून घरी परत येत. सकस अन्न. तात्याबांच्या हॉटेलातील 1 आणा राईस प्लेटवर काढलेले शेकडो दिवस त्यांच्या डोळ्यांसमोर जमावाने उभे राहू लागले. आणि नोकरी मिळण्याच्या अगोदर कित्येक दिवस तर पोटात भडकलेली आग विझवायला त्यांना नळाच्या पाण्याचाच भरपूर उपयोग करावा लागे. त्या आठवणीनेही त्यांचे अंग शहारून आले. मग हा क्षयरोगच नव्हे का? या रोगाची मुख्य चिन्हे म्हणजे अंगात नेहमी थोडाफार ताप असणे. देशमुख वाचित होता. मास्तरांचा हात अभावितपणे आपल्या पोटाकडे गेला. चांगलेच तापलेले होते ते. रात्री चांगली झोप न येणे, पाठीमध्ये अथवा छातीत कळा येणे, नेहमी थकल्यासारखे वाटणे, जेवणाविषयी अनिच्छा उत्पन्न होणे, सकाळी उठण्याचे जीवावर येणे. बस झालं, बैस खाली, मास्तर ओरडले. त्यांना वाटले आपल्या जीवनक्रमाचेच या दुष्ट लेखकाने वर्णन केले आहे. देशमुख खाली बसला. मुलं एकमेकांकडे आणि मास्तरकडे टकामक्का पाहू लागली. जाधव, पुढचा धडा वाच. कॉलरा, मास्तर म्हणाले. दवाखान्याचा जिना चढत असताना ज्वालामुखी पर्वतावर चढत असल्यासारखी मास्तरांची अवस्था झाली. आपल्या मरणाचेच निदान ऐकायला आपण वर जात नाही काय? मागे परतावे अशा विचाराने ते 2-3दा थबकले. पण त्यांना वाटे आपल्याला मागून कुणीतरी लोटत आहे. त्यांनी एकदा सिनेमात पाहिल्याप्रमाणे कोणीतरी त्यांच्या पाठीला पिस्तुलाची नळी लावली असून ते त्यांना हुकूम करीत आहे, पुढे चल. ते पुढे गेले आणि दवाखान्यातील एका खुर्चीवर जाऊन बसले. डॉक्टर आत गेले होते. शिवाय त्यांना आता आशा वाटू लागली, आपल्याला हा सारा भास होत नसेल कशावरून. अंग ऊन करणारे रोग क्षयाशिवाय दुसरे नसतात असे नाही. शरीरातले मांस अन्नाच्या दुर्भिक्षानेही नाहीसे होऊ शकते, केवळ क्षयानेच नाही. आता पुढील वर्षी डिप्लोमा घेतल्यावर पगार वाढेल, चांगल्या शिकवण्या मिळतील, कदाचित दुसऱ्या एखाद्या चांगल्या शाळेत जागा मिळेल. मग इतकी आबाळ व्हायची नाही. किंवा स्वतःच्या गावी जाऊनच आपण एक छान शाळा काढू. किती मोकळी निरोगी हवा आहे तिथे. आणि मग काय हवंय आपल्याला? आत आलेल्या डॉक्टरांनी विचारले. मास्तरांनी अडखळत घोटाळत आपली हकीकत सांगितली आणि शेवटी म्हणाले, तसं काही विशेष नसेलही, पण म्हटलं एकदा. डॉक्टर औषधापेक्षा स्पष्ट वक्तेपणाबद्दल अधिक प्रसिद्ध होते. नाकाचा शेंडा उडवून ते म्हणाले, काय नाही विशेष, आपल्या लोकांना सवयच, तोंडात तुळशीपत्र घातल्यावर डॉक्टरला बोलवायचं. डॉक्टर झाला म्हणून काय तो प्रेत उठवणार आहे? चला आत तिकडे. बोलपटात प्रसंगाची तीव्रता वाढवण्यासाठी एखाद्या वेळी वाद्यांचा जो तऱ्हेवाईक कोलाहल करतात, तसाच कोलाहल आपल्या मस्तकात होत आहेसे मास्तरांना वाटले. यमपुरीतील बाहुलीप्रमाणे ते डॉक्टरांच्या मागे गेले. तपासणी संपली. सडेतोड शब्दात रोगाचे निदान करून डॉक्टर हात धुवू लागले. मास्तर टेबलावरून खाली उतरले आणि कपडे घालू लागले. कोणाचं औषध घेता? सध्या कुणाचे नाही. वाईट, अतिशय वाईट. या रोगाला पहिल्या प्रथम काही उपचार झाले तरच आशा असते. आता स्पष्ट सांगायचं म्हणजे
औषधाचा उपयोग थोडा आहे. जीव वाचवायचा असेल तर चांगल्या हवेच्या ठिकाणी गेलं तरी पाहिजे तुम्हाला. कुठे? नैनितालला जाऊ शकता तुम्ही. नैनिताल? आज सबंध दिवसात मास्तरांना प्रथमच हसू आले. चांगल्या हवेचं ठिकाण म्हणून वाचलं होतं खरं भूगोलात. कुठलासा गव्हर्नर राहतो वाटतं तेथे उन्हाळ्यात. भाग्यवंत बिचारा. त्याला तरी क्षयाचं भय नाही. पण गव्हर्नरच कशाला? नैनितालच्या रस्त्यातून काही कुत्रे सुद्धा फिरत असतील की. त्यांनाही क्षयाची कधी भीती वाटत नसेल. का नाही झालो मी एक? मास्तरांना आता एक दुसरी शंका येऊ लागली. त्यांना आपले हृदय दूषित झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पण आता आपल्या डोक्यातही काही जबरदस्त फरक होऊ लागलेला आहे काय? तुम्ही कुठे असता? बाहेरच्या दिवाणखान्यात आल्यावर डॉक्टरांनी विचारले. इथेच. सध्या श्रम वगैरे तरी करीत नाही ना? मास्तर आहे मी एका शाळेत. मास्तर? डॉक्टर भुवया चढवून उद्गारले. हेच या रोगाचं फार वाईट आहे. तो अंगात पुरेपूर भिनल्याखेरीज माणसाला कळत नाही आपण आजारी आहोत म्हणून. मास्तर, शहाणे असाल तर ताबडतोब नोकरी सोडा. स्वतः करता आणि इतरांकरताही. तुम्हाला माहीत आहे हा रोग किती स्पर्शजन्य आहे ते. समाजात वावरणारा क्षयरोगी म्हणजे मोकळा फिरणारा हिंस्त्र पशूच. हिंस्त्र पशू? तुमच्या प्रत्येक शब्दाबरोबर, स्पर्शाबरोबर या रोगाचा प्रसार होतो आणि शेकडो जीव धोक्यात पडतात. डॉक्टर शरीराचे होते, मनाचे थोडेच. त्यांना कसं कळणार आपल्या शब्दांनी आपण या माणसाच्या बुद्धीचा विध्वंस करीत आहोत? बिल चुकते करून मास्तर भिंतीचा आधार घेऊन पुन्हा जिना उतरू लागले. डॉक्टरने घर तरी काय चमत्कारिक बांधले हे. सारखं हादरतं आहे. अन पायऱ्या तरी किती खोल. आणि रस्त्यात असा अंधार काय व्हायला लागला भलत्या वेळी की आपलं डोकं. खाली आल्यावर ते क्षणभर उभे राहिले. दोन्ही हातांनी त्यांनी आपले डोके जरा वेळ घट्ट, अगदी घट्ट दाबून धरले. जणू त्याचे विलग होऊ पाहणारे तुकडे एकत्र ठेवण्याचा ते प्रयत्न करीत होते. नंतर ते चालायला लागले. चला बाजूला व्हा. मी कोण? मी हिंस्त्र पशू आहे. खाऊन टाकीन एकेकाला. बाजूला व्हा. नको, नाहीतर मीच बाजूने जातो आपला. घाबरू नका. मी हिंस्त्र पशू नाही. मी नैनितालचा. काय आपण मूर्खासारखं बडबडतोय स्वतःशी. छे, असं करून चालायचं नाही. काळीच गेलं तरी डोकं सांभाळायला पाहिजे. शाळेत गेल्याबरोबर नळावर जाऊन त्यांनी आपल्या कपाळावर आणि टाळूवर पाणी शिबकले. नंतर मास्तरांच्या खोलीत जाऊन गड्याकरवी चहा मागवला. तो घेतल्यावर त्यांना पुष्कळ बरे वाटू लागले. अंगात हुशारी आली. नंतर ते हेडमास्तरांच्या खोलीत गेले. ते वर्गावर गेलेले होते. मास्तरांनी तेथलेच साहित्य घेऊन आपला राजीनामा लिहिला आणि तो हेडमास्तरांच्या टेबलावर ठेवून ते बाहेर आपल्या वर्गावर गेले. सर्व मुलं उभी राहिली. त्यांना बसायला सांगून मास्तर स्वतः आपल्या जागेवर बसले. वर्गात बसलेल्या 30 मुलांकडे त्यांनी पाहिले. जीवनाच्या नव्हाळीने प्रफुल्ल असलेल्या सुंदर आणि लढीवाळ फुलांचा ताटवा होता समोर. आणि त्यांना भास झाला आपल्या प्रत्येक श्वासाबरोबर एक एक हिरवागार सर्प बाहेर पडून त्या ताटव्यामध्ये शिरत आहे. ज्यांच्या पाठीवरून त्यांनी अनेकदा प्रेमभराने हात फिरवला, ज्यांना शिक्षा म्हणून छड्या मारल्या, ज्यांचे कान पिरगाळले, त्यांच्याजवळ जाऊन ते अनेकदा बोलत उभे राहिले. त्या सर्व लाडक्या मुलांकडे पाहताना त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. आपण आपल्या स्पर्शाने, आपल्या शब्दांनी मृत्यूची बीजेच नाही का पेरलीत? आपले हात त्यांनी टेबलावर जोराने झटकले, जणू त्याला लटकलेली सापाची वेटोळी सुटून जावीत. ते खुर्चीवरून उठले. 60 डोळे त्यांच्याकडे काहीशा कुतूहलाने आणि काहीशा भयाने पाहत होते. बिचाऱ्यांना समजेना आज सरांना काय झाले ते. त्यांच्या मुद्रेवर तीव्र विषण्णता आणि डोळ्यात दाबलेल्या आसवांची सूचना होती. त्यांनी जेव्हा बोलायला सुरुवात केल्यासारखे केले तेव्हा साऱ्यांचे जीव कानामध्ये येऊन बसले. परंतु मास्तरांना बोलता येईना. सभोवार हवा काढलेली पोकळी निर्माण झाल्यासारखे त्यांना वाटले. डोक्यात शब्दांची रचना होई, ओठांची हालचाल होई, पण आवाज निघणे कठीण झाले. जणू हवेकरता आसावलेल्या त्यांच्या क्षयी हृदयाने घेतलेली हवा
शब्दांकरता बाहेर टाकण्याचे नाकारले. शेवटी त्यांच्या प्रयत्नास थोडे यश आले. वृद्ध आवाजात ते म्हणाले, बाळांनो, मी आता जाणार आहे. माझी आठवण असू द्या. मी फार वाईट गोष्ट केली, पण मला माहीत नव्हतं. मला क्षमा करा त्याबद्दल. आणि शेवटी सांगायचं म्हणजे रोज मोकळ्या हवेत खूप खेळत जा. म्हणजे बरं, जातो मी आता. मजेत राहा हं सारे. शेवटचे शब्द उच्चारताना त्यांनी हसण्याचा प्रयत्न केला, आपले दुःख दडवण्याचा अभिनय केला. परंतु क्षयरोग्याचा अभिनय तो. खाली मान घालून मास्तर आपल्या चाळीतील खोलीकडे गेले. जणू एखादा लज्जास्पद गुन्हा केल्याची पताका कपाळावर लावून ते साधू संतांच्या जमावातून जात होते. शेजारच्या कमलाबाईचा बाळ मास्तर आले म्हणून त्यांना बिलगायला आला तेव्हा त्यांनी आपले अंग चोरून घेतले. धोत्राचा घोळ सावरून घेतला. हिंस्त्र पशु. 25 फुटांचा रस्ता होता तो. ओलांडताना मास्तरांना पृथ्वी पर्यटनाचे श्रम झाले. बटमोगऱ्याच्या कळ्यांप्रमाणे टपुरी आणि मोहरदार असलेली चिमुकली मुले, नारिंगाप्रमाणे यौवनाने रसरसलेल्या मदालसा, उतार वयातही ताठर छातीने वावरणारे वृद्ध, जीवनाचे आणि आरोग्याचे वैभव लाभलेले हे सारे भाग्यवंत आपल्याकडे पाहून कुजबुजत आहेत, घरात शिरत आहेत असे त्यांना वाटू लागले. चाळीतली सारी माणसे, चाळीच्या निर्जीव भिंती, पायाखालची फरशी आणि डोक्यावरील तख्तपोशी हिंस्त्र पशु म्हणून संतापाने ओरडत आहेत, आपल्यापासून दूर सरकत आहेत असा त्यांना भास होऊ लागला. त्यांची मुद्रा कावरीबावरी झाली आणि पाय थरथरू लागले. थांबा बाबांनो, जातो मी, असे स्वतःशी पुटपुटत त्यांनी खोलीचे कुलूप काढले आणि आत जाऊन धाडदिशी दार लावून घेतले. पायापाशी एक लांब रुंद पाकीट पडले होते. वडिलांचे अक्षर पाहून त्यांना जरा समाधान वाटले. पत्र उचलून त्यांनी कोट जवळच्या खुंटीला लावून ठेवला आणि ते टेबलाकडे गेले. समोर पाहताच एकदम चरकले ते. कोण हा भयानक विद्रूप माणूस? ते जागच्या जागी उभे राहिले. टेबलाजवळ असलेल्या एका लहानशा खिडकीतून एक माणूस त्यांच्याकडे डोळे वटारून पाहत होता. पण डोळे हलत का नाहीत त्याचे? प्रेत तर नव्हे. न लवणाऱ्या पापण्या, दातांची कवळी दाखवणाऱ्या गालांवरील खळ्या, किंचित विलग झालेले ओठ आणि मुद्रेवरची ती भेसूरता. होय, प्रेतच. आणि तेही क्षयाने मेलेल्या माणसाची. नाहीतर प्रेत इतके भेसूर असणे शक्य नाही. किंवा ते पुढे झाले आणि टेबलावरील आरसा त्यांनी उपडा करून ठेवला. सुटकेचा एक निश्वास टाकून त्यांनी आपल्या जीर्ण आराम खुर्चीत अंग टाकले आणि वडिलांचे पत्र वाचायला सुरुवात केली. अनेक उत्तम आशीर्वाद. तू गेल्या आठवड्यात धाडलेली मनी ऑर्डर मिळाली. आपल्या विपन्नावस्थेत तू जे काही कर्तव्यबुद्धीने करीत आहेस ते पाहून फार आनंद वाटतो. पण तुझ्या प्रकृतीबद्दल काहीच कळवले नाहीस. तुझ्या आईने त्याबद्दल मुद्दाम लिहायला सांगितले आहे. वृद्धापकाळाने आणि गरिबीने आम्ही असे पंगू झालेलो. तुझाच आम्हाला एक आधार आहे. फार श्रम करू नयेत व प्रकृतीत जपावे. इतके पैसे इकडे धाडू नये. 20 रुपये इकडे पाठवून 10-15 रुपयात तू कसा राहत असशील? रघु, जीव तोडून सांगणं आहे. असे हाल करून घेऊ नकोस. दुसरे आज मुद्दाम लिहिण्याचे कारण म्हणजे तुझ्या लग्नाबद्दल. तू आता नोकरीला लागलेला पाहून आणि इतर ठिकाणी हुंड्याचे न जमल्यामुळे देशपांड्यांनी आपल्या मुलीबद्दल, शकुंतलेबद्दल विचारले आहे. तुझे मत आम्हाला ठाऊक असल्याने ठरल्यासारखेच आहे. पण आपली पद्धत म्हणून तुझ्याकडे मुलीचा फोटो सोबत धाडीत आहे. पत्र पाठवून तुझी संमती कळव. मुलगी दिसायला सुरेख, प्रकृतीने निकोप. मास्तरांचे डोके सुन्न होऊ लागले. त्यांना पत्र पुढे वाचता येईना. पत्रातली अक्षरं आपल्या जागेवरून उठून एकमेकास मिठ्या मारीत आहेत असे त्यांना वाटू लागले. त्यांनी पत्र बाजूला टाकून दिले आणि सोबतचा फोटो घेऊन त्यावरील बारीक कागदाचे आवरण बाजूला केले. शकुंतला, आता ती आपली नजर चुकवीत नाही. कशी सारखी पाहते आहे आपल्याकडे. केव्हा ग झालीस इतकी धिटुकली? अन 2 वर्षांपूर्वी तुला पाहिलं तेव्हा हे गाल इतके काही उमटलेले नव्हते. हे दंड इतके मांसल नव्हते. पण हा पदरही इतका आढ्य नव्हता. आवेगाने त्यांनी त्या चित्राचे चुंबन घेतले.
तडकू लागलेल्या त्यांच्या मस्तकात दुसरा एक विचार तितक्याच आवेगाने आला. ते जवळजवळ मोठ्यानेच ओरडले. कोण चुंबन घेतंय शकुंतलेचं? हिंस्त्र पशु? दिसायला सुरेख, प्रकृतीने निकोप. आता कुठली निकोप प्रकृती तिची? ते पहा, तिच्या ओठावर क्षयाचे जंतू. कोट्यावधी जंतू तिच्या तोंडात रांगा करून चालले आहेत. कुणीतरी त्यांना अडवा हो. पण आता कोण अडवू शकणार त्यांना? माझी शकू कामातून गेली. तिचे गाल खाली जायला लागले. दंडातले मांस गळून पडू लागले. शकू, मी तुला ठार मारले, पण हरकत नाही. आपण दोघेही क्षयाने मरू आणि स्वर्गात जाऊन जग चालवणाऱ्या त्या अधमाला विचारू, आमचा गुन्हा सांग. आणि त्याने नाही सांगितलं तर काय करणार माहीत आहे? तुझं घेतलं तसंच त्यांचंही चुंबन घेईन. परमेश्वराचे चुंबन घेईन आणि त्यालाही क्षयाने ठार मारीन. परमेश्वराचे चुंबन. मास्तर मोठमोठ्याने हसू लागले. कमलाबाईचा बाळ ते कानठळ्या बसवणारे हास्य ऐकून धावत आला आणि बेधडकपणे दार उघडून मास्तरांकडे तोंडात बोट घालून पाहत उभा राहिला. तरी मास्तर हसतच होते. बाळाने हा विचित्र देखावा पाहण्यासाठी आपल्या आईला बोलावून आणले, तरी मास्तर हसतच होते. आईच्या मागे वडील आले. त्यांच्या मागे आसपासचे सर्व शेजारी मास्तरांच्या समोर येऊन आश्चर्याने, कुतूहलाने आणि खेदाने त्यांच्याकडे टकामका पाहत उभे राहिले. तरीही मास्तर हसतच राहिले. मास्तर शेवटपर्यंत हसतच राहिले. परंतु सुखाची गोष्ट एवढीच की हा शेवटपर्यंतचा कालावधी फारसा नव्हता.